दुपारचा टाईम झालेला आहे. खूप मला असं क्रेविंग्स होत होते की काहीतरी जेवण न करता दुसरंच काहीतरी खावं. मग लगेच आंबा भेटला मला. वाव, आंबाचा सीझन वर्षातून एकदा येतो, पण खूप असं मन भरून खावं असं वाटतं. आणि प्रत्येक असं कोणीच नाही की त्याला आंबा आवडत नाही, प्रत्येक जणाला आवडतंच. आपलं स्पेशली महाराष्ट्रात तर खूपच चालतं आंबा खाणे किंवा आमरस खाणे. आणि मला ना आंबा हा ना माचून खाण्यापेक्षा ना असं डायरेक्ट खायला खूप आवडतं. मला माचून खायला एवढं आवडत नाही. मला असं वाटतं ते गटगट पाणी पिल्यासारखं लाईक फील तसं येतं ज्यूससारखं. बट हे असं जे खाणं असतं ना असं एकदम याची फिलिंगच वेगळी आहे. आणि या आंब्याला थोडा एक डाग आहे, पण ते फक्त कसं पडल्यामुळं आता मध्यंतरी पाऊस पडलेला आहे ना, त्याच्यामुळे त्याला डाग लागलेला आहे. पण त्याने काही फरक नाही पडला. त्याला टेस्ट म्हणजे एक नंबर आहे. गावरान आंबा आहे. आणि हा आंबा मला माझ्या एका फ्रेंडने दिलेला. त्याचं शेती आहे पण आहे, तो जॉब पण करतो. तर त्याच्या शेतातला तो आंबा आहे, त्याने मला खाण्यासाठी दिलेला. माझ्या हातातून वगळत असतं ते आंब्याच्या रस, तरीसुद्धा मी चाटून खाते आहे. कारण फळ अशी गोष्ट आहे जी मी खूप आवडीने रस घेऊन खाते. सो प्रत्येकाचं खाण्याची स्टाईल वेगळी. कोणी सिस्टमॅटिक खाते, कोणी एकदम गावठी पद्धतीने खातं. ही आहे माझी गावठी पद्धत. रोजचं असं आहे की मी दिवसभर घरात तर राहू शकते, बट संध्याकाळ झालं की मला राहायला जात नाही. सो कुठंतरी फिरावंसंच वाटतं. सो गाईज, रेडी विथ मी काय बेसिक मेकअप तर नाही म्हणता येणार, पण चल ठीक आहे, मेकअप काय करते मी ते दाखवेल. तसं तर तुम्हाला माहीतच आहे माझं फेस कंडिशन काय आहे सध्या. तर त्यानुसार मी काय करते, काही नाही, सिम्पलचं आपलं फेस वॉश करायचं. आणि सनस्क्रीम आहे माझ्याकडे मला एका डॉक्टरने रिकमेंड केली, मी ती यूज करते. सनस्क्रीम लावायची. आणि त्याच्यानंतर हे पावडर आहे, जे मी कुठलंच पावडर आतापर्यंत डायरेक्ट हाताने लावलं नाही. कारण मला असं वाटतं ते हाताने आपल्या हाताचं जे ऑइल असतं ना त्याने तेवढं स्प्रेड नाही होत. तर मी स्पंजेस यूज करते. आता इकडं मी छानपैकी सगळीकडं पावडर असं स्प्रेड करते आहे. मला पावडर लावायला खूप आवडतं. एकदम फ्रेश वाटतं मला, की असं वाटतं की लाईक आत्ताच आंघोळ करून बाहेर पडलं आहे असे. कधीही आवरते वेळेस मला हे बेसिक ही गोष्ट माझी असतीच. पावडरशिवाय माझं काहीच नाही. इथं माझ्या डोळ्यात थोडंसं पावडर गेल्यामुळे मी साफ करते. ओके, आता माझं 3 गोष्टी असतात डोळ्यांसाठी. एक हे लायनर आहे, हे आयब्रोजसाठी आहे, आणि हे काजळ. मी आजपर्यंत बाकीच्या तरी गोष्टी स्किप केल्याचं, पण मी काजळ कधीच स्किप नाही केलं. कारण मला काजळ भरपूर प्रमाणात आवडतं. माझे आयब्रोज भरपूर प्लेन आणि फेंट कलरचे आहेत, तर मी थोडं डार्क करते, छान दिसतात. कोणीही ट्राय करून बघा, आयब्रोज पेन्सिल यूज करून बघा, छान वाटतात आयब्रोज. एकदम शेप येतो, एक डार्कनेस वाटते आयब्रोची. आणि हे आहे माझं लायनर. मोस्टली लायनर खूप जणं ब्लॅक यूज करतं, पण मी आजपर्यंत ब्ल्यूज यूज केलेलं आहे. मी ब्लॅक लायनर कधीच यूज नाही केलं. आणि हे काजळ माझं असतंच, काजळ लावतेच मी. माझ्या डोळ्यांना काजळ खूप सुंदर दिसतं. इथे तरी मी असं फेंट लावून दिलं एक लाईन, कारण ते जर संपत आलेलं ना तेवढं व्यवस्थित लावता नाही येते. माझं हे काजळ खूप छान आहे, कोणी पण यूज करा, तुम्हाला खूप आवडेल. हे रेनेचं काजळ आहे, जे की मी आपल्या गुलमंडीमधून घेतलेलं आहे. तुम्हाला त्याचा शॉप हवं असेल तर मी शॉप पण सांगेल, तिथून तुम्ही कॉस्मेटिक घेऊन बघा, खूप छान भेटतात. आता सगळे झाल्यानंतर एक जे चेरी ऑन द टॉप जे आहे ना, ते आहे माझं लिपस्टिक. मला तर वाटतं क्वचित खूप वर्षापूर्वी मी रेड कलर यूज केला असेल, पण मी आता कितीतरी वर्ष 10-12 वर्ष झाले मी रेड कलर यूजच करत नाही. मी ओनली ऑन न्यूड कलरच स्टार्ट केलेला आहे. न्यूड माझ्या आतापर्यंत खूप कलर झालेले आहेत. खूप सुंदर दिसतो न्यूड कलर, जास्त ओव्हर वाटत नाही, आणि आपण डेलीही यूज करू शकतो. इथं मी ब्लश लावते, जे रेग्युलरसाठी ना हा जो शेड दाखवला ना मी न्यूडमध्येच आहे. प्लीज तुम्ही हा ट्राय करून बघा. तुमचं ना ब्लश पण दिसणार नाही आणि ओव्हर पण वाटणार नाही. कारण हा डेली मेकअप आहे ना, डेली आपण एवढं डार्क एकदम चमकधमक होऊन नाही जाऊ शकत. पण आपल्याला एक असं एकदम हे पण नाही राहत आहेत ना, तर मग मी त्याच्यासाठी असं मेकअप करते की ते दिसेल पण छान एकदम, आणि केल्यासारखं पण समाधान राहील, आणि ओव्हर पण नाही वाटणार. आता मी तर रेडी झाली, तर मी कशी दिसते मला प्लीज सांगा.
काही तुमचे पण टिप्स असतील तर मला नक्कीच सांगा. भरपूर काय काय आता डेव्हलप झालं आहे मेकअपमध्ये पण माझा तर हाच रूटीन आहे. आणि माझे केस भरपूर मोठे असल्यामुळे ना मला जास्त काही करायला गरजच पडत नाही. मस्त काहीतरी आडवा तिडवा बांग पाडायचा आणि मस्त केस विचरून घेते मी. लांब केस असल्यानं खूप केअर करायला लागते. असं नाही की छोट्या केसांसारखं बरोबर विसरून गेलं की चालतं. लांब केस म्हटले ना की याला शेवटपर्यंत शेवटच्या शेंडीपर्यंत केस विसरायला लागतात. अदरवाईज केस मेंटेन राहत नाहीत, खराब होत जातात. आणि शेंडे हे झाडूसारखे होतं. बरेच जण कंप्लेंट्स करतात ना की आमचे केस शेंडीनं असे वरती तरी छान दिसतं पण खाली असे शेंड्याला झाडूसारखी झालीत. तर तुम्हाला एक त्याचं रिझन सांगते. एक तर तुम्ही तुमचं कोंब ना केसांच्या शेवटपर्यंत करत नाहीत आणि दिवसातून 2 वेळा तरी कोंब केलं पाहिजे शेवटपर्यंत गुत्ता काढल्यासारखं. आणि कधीही आपण कुठं बसलो ना सिटिंग पोझिशनमध्ये केस हे बॅकला ठेवायचे नाही, साईडला करूनच बसायचं. कारण ते बॅकला राहून आपल्या बॉडी आणि मागच्या चेअरमध्ये तर त्याच्यामध्ये ते मर्ज होऊन ना केसांना फाटे फुटतात आणि केसांना झाडूच्या रूपात जातात. आता इथे मी फुल्ली रेडी झालेली आहे. दोन्ही लाईट चालू ठेवलेले आहेत जेणेकरून मी स्पष्ट दिसेल. आता बघा कशी दिसते. एकदम म्हणजे मेकअप केलेला आहे मी आणि वाटत पण नाही. आणि आता मी गेलते बाहेर तर मी खाल्ली पावभाजी. मी रेडी होऊन आले KFCला. KFCचं क्लासिक बर्गर खायला, अमेरिकन आणि कोल्ड कॉफी आणि बरंच काही फ्राईज वगैरे. आणि त्याच्यानंतर एवढं खाऊन पण पावभाजी खाण्याचं मन झालं तर पावभाजी खाल्ली. आता मी खाली रूममध्ये झोपणं तर पॉसिबलच नाही कारण पाणी नसल्यामुळं ना कूलरला पाणी, ना प्यायला पाणी, ना वापरायला पाणी. मग तसं बेस्ट सोल्युशन असं आहे की टेरेसवरून झोपायचं. आणि तसंही आमच्या इथं खूप मोठा टेरेस असल्यामुळं तो एक बेनिफिट आहे की कितीही लोक झोपू शकतो. इथं बाज टाकली त्याच्यावर मम्मी झोपलेली आहे. इथं आम्ही आमची जागा सोय केलेली आहे. एवढी मोठी स्पेस आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही मागे पण बघू शकता की 4 टाक्या असून सुद्धा मी हे सांगते की पाण्याचा इश्यू आहे म्हणजे किती लेवलचा पाण्याचा इश्यू असणार. तर मला काही फरक नाही पडत आहे. मी आल्यावर AC सारखी हवा भेटती राव आणि चंद्राखाली झोपायला भेटतं आहे. त्यातल्या त्यात एवढ्या साऱ्या ताऱ्यांमध्ये झोपायला भेटते. किती सुकूनची झोप येते हे तुम्ही तर कल्पना करूच शकता. आणि खूप छान झोप म्हणजे ब्युटी सोल्युशन म्हणून कसं झोपतं मला नक्कीच सांगा. मी इथं झोपते. गुड नाईट, बाय.